श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 दिवसाचे पारायण कसे करावे हे मी आज सांगणार आहे. तुमची कितीही कठीणातील कठीण समस्या असोत, कुठली अडचणी असतील, कुठली संकटं असली किंवा कुठलंही अडकलेलं काम जरी असेल तरी या पारायणाने सुटणार आहे. म्हणजेच स्वामी स्वतः तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणार आहे. एवढी ताकद या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये आहे. सर्वप्रथम श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा आपल्या आयुष्याचे सोनं करणारा ग्रंथ आहे. याचे 1 दिवसाचे पारायण कसे करावे हे मी आज तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामी सेवेच्या उपासनेतील नित्यसेवेतील ग्रंथ आहे. हा ग्रंथ अतिशय छोटा, दिसायला कितीही छोटा असला तरी त्याची ताकद तितकीच मोठी आहे. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. तुम्ही याचे कितीही पारायण करू शकता. 1 दिवसाचं करू शकता, 3 पारायण करू शकता, 7 दिवसांचे, 11 दिवसांचे, जसं तुम्हाला शक्य होईल. अगदी 108 देखील पारायण तुम्ही करू शकता. 1 दिवसाचं पारायण हे एका बैठकीतच पूर्ण करावं. म्हणजेच काय तर बघा, आपली जी काही इच्छा आहे, भक्ती आहे, अगदी श्रद्धेने सेवेला सुरुवात करायची आहे. या पारायणाचे मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथाबद्दल खूप साऱ्या जणांच्या मनात अजूनही शंका आहेत. त्या म्हणजे हा ग्रंथ कसा वाचावा, कधी वाचावा, किती पारायणं करावीत, असे अनेक प्रश्न सेवेकरांच्या मनात येत असतात. तर मैत्रिणींनो, श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय असतात. यामध्ये स्वामींच्या अनेक लीलांचे वर्णन केलेले आहे. तुम्ही जर का अगदी श्रद्धेने मनोभावे हे पारायण करणार असाल तर बघा, दिवसभरात तुम्ही कधीही याच्या पारायणाला सुरुवात करू शकता. काहीच हरकत नाही. म्हणतात ना, अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे स्वामी चरित्र. तर हे या ग्रंथाचे 1 दिवसाचे पारायण कसं करावं तर बघा, कुठलंही पारायण करायचं म्हटलं तर त्याला नियम अटी ह्या असतातच. त्याचप्रमाणे याला देखील ही अट, हा नियम नक्कीच आहे. तो म्हणजे हे जे काही पारायण तुम्ही करणार आहात त्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. बघा, तुम्ही म्हणाल घरात खातात तर आम्ही करून दिलं तर चालेल का? तर ती तुमची इच्छा. मी तर म्हणेन नाही बनवलं तरी काहीच हरकत नाही. बघा, तुम्ही स्वतः वाचणार आहात तर तुम्ही तर पूर्णपणे वर्ज्यच करायचं आहे. हे पारायण करताना सर्वप्रथम शुचिर्भूत व्हावं. देवासमोर एक आसन घेऊन त्यावर बसावं. जमिनीवर शक्य नसेल तरी काहीच हरकत नाही, तुम्ही खुर्ची घेऊन बसलात तरी चालणार आहे. देवासमोर सर्वप्रथम दिवा लावायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांचा तुमच्याकडं फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर देखील एक दिवा लावायचा आहे. त्यात शुद्ध तुपाचा असेल तर अतिशय उत्तम, नसेल तरी काहीच हरकत नाही. ज्या तेलाने तुम्ही दिवा लावत असाल तो लावला तरी चालणार आहे. दिवा लावा, एक अगरबत्ती लावा आणि त्यानंतर एक स्वामी महाराजांना एक फुलं अर्पण करायचं आहे ते आणि नमस्कार करायचा आहे. सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. तुमची जी काही मनात इच्छा आहे, काही समस्या असतील, काही अडचणी असतील, त्या तुम्ही स्वामी महाराजांना सांगायच्या आहेत. त्यांना शरण जायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा त्यांना सांगायच्या आहेत आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. अगदी श्रद्धेने, विश्वासाने, स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच सेवेला सुरुवात करायची आहे. यात सर्वप्रथम 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि मग श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पठणाला, पारायणाला सुरुवात करायची आहे. त्यातील 1 ते 21 अध्याय, हे 21 अध्याय पूर्ण तुम्हाला एकसाथ वाचन करायचं आहे. जमिनीवर बसून शक्य असेल तरी चालेल, नसेल तर खुर्चीवर बसून केलं तरी काहीच हरकत नाही, पण बेडवर बसून अजिबात करू नये. त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही गोड काहीही अर्पण करू शकता.
त्याचबरोबर घरात जे काही तुम्ही बनवलं असेल ते महाराजांना अर्पण करायचं आहे व नंतर हात जोडून नमस्कार करावा. महाराजांना शरण जाऊन तुमची इच्छा सांगायची आहे, ते नक्की पूर्ण करतील. हे पारायण आपलं आयुष्य सुखमय होण्यासाठी हे पारायण नक्की करावं, प्रत्येकानं करावं आणि त्याचा अनुभव नक्की घेऊन पाहावा. हे पारायण अगदी कोणीही करू शकतो. मनात मात्र श्रद्धा हवी, भक्ती हवी आणि स्वामींवर तेवढाच विश्वास देखील हवा. स्वामी सेवेला कोणतेही बंधन नाही. तुम्ही हे पारायण दिवसभरात कधीही करू शकता. सकाळी करू शकता, दुपारी, संध्याकाळी, जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा करू शकता. फक्त दुपारची 12 ते 12:30 या वेळेत करायचं नाही, कारण ती जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी चालतं, तरी त्याचं संपूर्ण पारायणाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.